We are starting with the new chapter, that is arithmetic circuits. Okay, we already studied different types of arithmetic operations like binary addition, binary subtraction, binary multiplication, and binary division. Okay, so in the arithmetic circuits, we are going to study the first two, that is how to make a circuit for adding of the bits. Okay, how to add the bits and how to subtract the bits. So for that, we are going to design a circuit or draw the circuit using the logic gates. Okay, so this is the aim of our chapter arithmetic circuits. आतापर्यंत आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे बायनरी मध्ये कसं करायचं ते बघितलं. परंतु ऍक्च्युली आपल्याला सर्किट डायग्राम कसा तयार करावा लागेल, ऍडिशन करायचं म्हटल्यावर कुठले गेट्स वापरावे लागतील ज्याच्या सहाय्याने आपण ऍडिशन करू शकू किंवा सबट्रॅक्शन करू शकू. तर त्यासाठी आपल्याला हा चॅप्टर आपल्याला उपयोगी आहे, अरिथमॅटिक सर्किट्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेल यू what we are going to study. ज्यावेळेस आपण दोन बिट्स ऍड करतो, फॉर एक्झाम्पल 0 + 0 = 0, 0 + 1 = 1, 1 + 0 = 1, and 1 + 1 = 0 carry 1. So this is your sum and this is your carry. The carry is 0 for the first three terms and it is 1 for the last term. When I say 1 + 1, it becomes 2. Okay, 1 + 1 becomes 2. So 2 means 1 0. 1 0 ला आपण 2 म्हणतो. This is equal to 2. Decimal मधलं 2. हे 0 आलं, सम आली 0 आणि हे कॅरी आलं, हा कॅरी आला, हे सम आलं. ठीक आहे, तर इथं कॅरी दाखवलेला आहे आपण आणि इथं सम 0 दाखवली. ज्यावेळेस आपण 0 + 0 ऍड करतो त्यावेळेस कॅरी जनरेट व्हायचा प्रश्नच आहे, त्याच्यामुळे कॅरी 0च राहतो. 0 + 1 केलं तरी सम 1 होतं पण कॅरी 0च राहतो. फक्त 1 + 1 ला कॅरी जनरेट होतो. करेक्ट, 0 कॅरी 1 असं होतं. मला सांगा, ह्या टेबलकडे बघितल्यावर हे समजा ए आहे, हे बी आहे आणि हे सम आहे, असं जर टेबल केला तुम्ही, ठीक आहे, तर मला सांगा ए बी आणि सम 0 0 ला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1 आणि 1 1 ला 0 असं आउटपुट देणारं कोणतं गेट आहे जे 0 0 ला 0 देतं, 0 1 ला 1 देतं, 1 0 ला 1 देतं आणि 1 1 ला मात्र 0 देतं? कोणतं गेट आहे असं? आपल्याला गेट्स झालेले आहेत की सगळे बेसिक गेट्स, त्यातलं कुठलं गेट आपल्याला असं आउटपुट देतं? हे वाय म्हणा, ह्याला वाय म्हणा, सम म्हणजे वाय म्हटलेलं आहे. कोणतं लॉजिक गेट आहे की जे असं आउटपुट देतं तुम्हाला? 0 0 ला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1 आणि 1 1 ला 0.
काळे सांगा, असं कोणतं गेट आहे? एवढे गेट्स आपण स्टडी केली की सगळे. भातलवंडे, सर रिपीट विचारता का? असं आउटपुट देणारं कोणतं गेट आहे? तो ट्रूथ टेबल बघा, ए बी आणि वाय समचा. झिरो झिरोला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1 आणि 1 1 ला 0 देणार कोणतं गेट आहे? और गेट. अँड गेट आहे. अँड गेट. अँड गेट. अरे बापरे, तुम्हाला गेट्सच अजून कळाले नाहीत. असं ट्रूथ टेबल असलेलं कोणतं गेट आहे? और गेट आहे सर. और गेट एकाला माहित नाही एवढे. एक्सऑर गेट आहे. एक्सऑर गेटचं आउटपुट असं असतं. ऑर गेटला 1 1 ला 1च मिळतं ना. हो सर. मग एवढं तुम्हाला आता इतकं शिकवलं की मी सगळं, अजून तुम्हाला गेट्सच माहित नाहीत म्हटल्यावर अवघड झाले की. तर याचा अर्थ आपल्याला सम जर करायची असेल 2 बिट्सची, तर आपल्याला एक्सऑर गेट वापरावं लागेल. एक्सऑर गेट फॉर सम. आता त्याच्याऐवजी मला आता कॅरी पाहिजे. समजा ए बी आणि कॅरी. कॅरी म्हणजे वाय. वायला मी कॅरी म्हटले. 0 0 ला 0, 0 1 ला 0च, 1 0 ला पण 0च आणि 1 1 ला 1 मिळतंय. असं कोणतं गेट आहे? अँड गेट. इथं अँड गेट लागेल. ठीक आहे. तर अँड गेट हे आपल्याला कॅरीसाठी लागेल. अँड गेटचा वापर करून आपण कॅरी तयार करू शकतो. हे बेसिक कळालं तुम्हाला? सम कशी तयार करायची आणि कॅरी कशी तयार करायची. हो सर. तर सम तयार करण्यासाठी एक्सऑर गेट वापरायचं आणि कॅरी तयार करण्यासाठी अँड गेट वापरायचं. म्हणजे आपल्याला असं आउटपुट मिळेल. ओके. आता इथं मी एक्सऑर गेट काढतो अगोदर. इथं सम मिळणार आहे तुम्हाला आणि इथं अँड गेट काढतो. इथं कॅरी मिळणार आहे. या दोघांच्या इनपुट्स कॉमनच आहेत. ए आणि बी तर कॉमनच आहे दोन्हीला, बरोबर आहे का? हो सर. हा, दोन्हीला इनपुट एकच आहे. ही ए आणि ही बी इनपुट. हीच ए इथं पण जाते आणि ही बी इथं जाते. हीच बी इथं जाते अँड गेटला. झालं आपला सर्किट डायग्राम तयार झाला. दिस इज हाफ ऍडर. दिस इज कॉल्ड ॲज हाफ ऍडर. याला काय म्हटलेलं आहे? हाफ ऍडर म्हटलेलं आहे. इथं 2 बिट्स आपण ऍड करू शकतो. आता तुम्ही इथं 0 0 दिलं की सम 0 मिळेल, कॅरी 0 मिळेल. 0 1 केलं की एक्सऑर गेट तुम्हाला सम 1 देईल, कॅरी मात्र 0च राहील. 1 0 केलं तर सम 1 होईल, कॅरी 0च राहील. आणि ज्यावेळेस 1 1 देताल त्यावेळेस एक्सऑर गेट आउटपुट 0 देईल आणि अँड गेट आउटपुट 1 देईल. ओके. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आउटपुट इथं मिळतं. सो दिस इज कॉल्ड एज हाफ ऍडर. नाउ व्हाय इट इज कॉल्ड एज हाफ? हाफ कशामुळे म्हटलेलं? हाफ याच्यामुळे म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मी समजा मला आता 4 बिट्स आहेत समजा आणि असे ऍड करायचे. 0 + 1 1,
1 + 1 0 कॅरी 1. इथं कॅरी, इथं किती बिट्स ऍड करावं लागतील मला? 3 बिट्स ऍड करावं लागतील. बरोबर आहे की? समजा कॅरी पुढच्या कॉलम मध्ये गेला तर आपल्याला पुढच्या कॉलम मध्ये 3 बिट्स ऍड करावं लागतात. म्हणजे आपल्याला जर 4 बिट्सचं किंवा मोर दॅन 2 बिट्सचं ऍडिशन करायचं असेल, समजा मला 1 1 आणि 0 1 ऍड करायचंय, तर मला पहिल्या ह्याला कॅरी म्हणजे ह्याची गरज नाही. इथं हाफ ऍडर चालतो. 1 + 1 ला मी 0 लिहिन, इथं कॅरी म्हणून. परंतु इथं मात्र मला 3 बिट्स ऍड करावे लागतील. 1 + 0 + 1. करेक्ट? येस सर. पण या ऍडर सर्किटनं आपण 2च बिट्स ऍड करू शकतो, 3 नाही. हा प्रॉब्लेम येतो इथं. येते का लक्षात तुमच्या? हो सर. हा, इथं आपल्याला 3री बीट पण ऍड करायची. मग या सर्किट टाईप प्रमाणे आपण फक्त ए आणि बी 2च बिट्स ऍड करू शकतो. 3री बीट ऍड नाही करता येत. हा याचा मेन प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हा अर्धवट आहे. अर्धवट ऍडर आहे. ऍडर आहे परंतु अर्धवट आहे, पूर्ण नाही. आपल्याला पाहिजे फुल ऍडर, जिथं 3 बिट्स, मागचा कॅरी जरी आला तरी तो पण ऍड करता येईल. जर कॅरी 0 असेल तर 0 ऍड होईल, जर कॅरी 1 असेल तर 1 ऍड होईल. अशा 3 बिट्स आपल्याला ऍड करता आल्या. त्यासाठी आहे फुल ऍडर. हा कन्सेप्ट कळाला हाफ ऍडर आणि फुल ऍडरचा? येस सर. आता फुल ऍडर. फुल ऍडर मध्ये आपण 3 बिट्स ऍड करतो. करेक्ट? आता 3 बिट्स म्हणजे ए बी सी आणि कॅरी असं धरतो. ए बी आणि कॅरी अशा 3 बिट्स आपण ऍड करणार. ए बी कॅरी आणि इथंच अजून एक आपल्याला कॉलम करावं लागेल. ही ए बीट, ही बी बीट, आणि समजा जर कॅरी असेल तर कॅरी सी इन म्हणतो त्याला, कॅरी इन. मागचा कॅरी जर पुढच्या कॉलम मध्ये आला तर तो पण ऍड करावा लागतो. आणि मग ह्या सगळ्यांचं आउटपुट काय येणार? सम आणि कॅरी. कॅरी. असं येणार. तर आता 3 इनपुट्स आपण कन्सिडर केलेले आहेत. बरोबर आहे? पहिल्यांदा 0 0 0 0 0 1 1 0 1 0 1 0 0 1 1 1 1 1 0 0 1 0 0 1 0 1 0 1 1 1 0 1 1 0 आणि लास्ट 1 1 1 1 1. आता मला सांगा 0 + 0 + 0 किती येईल? 0. सम पण 0 आणि कॅरी पण 0. 0. 0 + 0 + 1. Sum 1. सम 1, कॅरी 0 कॅरी नाहीच, कॅरी 0. 0 + 1 + 0. सम Sum 1 1. सम Carry 1, 0. कॅरी 0. 0 + 1 is 1. 1 + 1. 1 plus 1. 1 Carry + 1 is 0. सम 0 Carry? कॅरी कॅरी 1. 1 कॅरी 1. करेक्ट. परत 1 + 0 + 0. 1 1 sum. सम 1, Carry कॅरी नाही, 0. कॅरी 0. 1 + 0 is 1 + 1. Sum 0. सम Carry 0, 1. कॅरी 1. करेक्ट. 1 + 1 + 0. Sum Sum 0. 0. सम Carry 0, 1. Carry 1. कॅरी 1. करेक्ट. जिथं 2 1 येतील तिथं सम 0 कॅरी 1. आता इथं 0. शेवटचं 1 + 1 किती 1. येणार? सम 1 + 1 is 1 0 + 1 1 1. 1 1. हा, म्हणजे Sum 1 सम and सुद्धा carry 1 1 आणि कॅरी सुद्धा 1 असं आहे. 1 करेक्ट?
Yes, sir. हा हो, आता sir. मला आता आता तुम्हाला इथे उपयोग करायचा आहे कशाचा सॉफ्टचा सम ऑफ प्रॉडक्ट मेथड येईल का करता Yes, sir. हा आता इथं खरं ऍक्च्युअली एक्झाम्पल आला सम ऑफ प्रॉडक्ट मेथड इथं वापरायच्या आता समचं इक्वेशन लिहायचं सम इज इक्वल टू आता सम कुठं कुठं वन आहे ते बघायचं करेक्ट हो सर. हा आता याला व्हेरिएबल काय येणार A0 B0 आणि C1 काय कसं लिहिणार आपण 1. A बार B A बार bar, C B bar, C. हा A बार B बार C प्लस दुसरं Plus A bar, B, C bar. करेक्ट प्लस A बार B C बार प्लस Plus A, B bar, C bar. करेक्ट प्लस A B बार C बार प्लस Plus A, B, C. प्लस ABC तिन्ही वन आहेत 1 1 1 प्लस ABC आता हे सॉल्व्ह करता येईल तुम्हाला येईल का सॉल्व्ह करता हे कसं लिहायचं आता हे सोडवायचं आपल्याला अवघड जाते मग आपण काय करायचं सरळ कार्न ऑफ मॅप काढायचा येईल का काढता कार्न ऑफ मॅप हा असं जर अवघड जात असेल तर आपण सरळ काय करायचं कार्न ऑफ मॅप काढायचा आणि तेवढे जिथं 1 1 आहे तेवढे एलिमेंट्स फक्त 1 लिहायचे हे माहिती आहे आपल्याला सगळ्यात सोपी मेथड कार्न ऑफ मॅप असं आपल्याला सुचत नसेल समजा सोडवायचं तर आपण कार्न ऑफ मॅपनं सहजपणे ते करू शकतो आता इथं किती व्हेरिएबल्स आहेत 3. 3 व्हेरिएबल्स 3. बरोबर आहे मग इथं आपण 2 व्हेरिएबल ए आणि बी घेणार आणि इकडे तिसरा व्हेरिएबल सी घेणार करेक्ट C. हो सर. हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनच झालं आपल्याला आता इथं आपल्याला माहिती ए बार बी बार A bar, B. ए बार बी B. ए बी A, B bar. ए बी बार आणि A बार. आणि इकडे सी बार आणि C. सी C. C. आता इथं काय होणार आहे ए बार बी बार सी बार करेक्ट हो सर. इथं काय होणार सर. ए बार बार, बी B बार बार. सी इथं काय A होणार bar, ए बार बार. बी B बार C बार. ए बार बी सी बार A bar, B, ए C. बार बी सी ए बी सी A, बार B, C bar. ए बी सी बार A, B, A, B, C. ए बी सी A, B bar, C bar. ए बी बार सी बार A बार C. ए बी बार सी आता पहिला एलिमेंट काय आहे ए बार बी बार सी कुठं आला ए बार बी बार सी बघा इथं आला बघा आला का हा. दुसरा हो, एलिमेंट सर. आपला येतोय ए बार बी सी बार B, C bar. इथं आला बघा हा. ए बार बी सी बार त्यानंतर इथे येतोय ए बी बार सी बार B bar, C bar. ए बी बार सी बार इथे येतोय बघा आला का हो सर. हो सर. ए बी बार सी बार आणि चौथा एलिमेंट आला नंतर A, B, C. एबीसी एबीसी कुठं आला इथं A, आला B, C. इथं आला आहे की नाही इथं आला आता ग्रुप तयार होतात का याचे काही ग्रुप्स तयार नाही, होतात सर. का नाही होत तयार सगळे वेगवेगळे आहेत. हो सर.
हा, मग हे चारही आपल्याला ऍड हे करायला लागतात. सम इज इक्वल टू काय लिहायचं मग? इथं ग्रुप तयार होत नाहीत बघा कुठलाच, हो सर. ग्रुपच तयार होत नाही. हा, मग हे सगळे एलिमेंट्स लिहावे लागतील आपल्याला. ए बार, बी बार, सी बार प्लस, हो सर. सॉरी नाही, ए बार बी बार सी आहे ना, सी नाही, सी बार नाही. ए बार बी बार सी प्लस सी प्लस ए ए बार बी सी बार, बार ए बार बी सी बार प्लस ए ए बी बी बार सी बार हाँ प्लस ए बी बार सी बार, ए बी बार प्लस सी ए बार बी प्लस प्लस ए बी ए बी सी बार ए प्लस ए बी सी. चारही टर्म्स आपल्याला लिहाव्या लागतील, कारण मॅपच तयार होत नाही, कारण ऑफ मॅप तयार होत नाही. जवळजवळ जर आले असते उभे किंवा आडवे 1 1 तर मग आपल्याला एलिमिनेट करता आलं असतं. हो सर. ठीक आहे. आता असं जर मला इक्वेशन तयार करायचं असेल तर मला कुठले कुठले गेट्स वापरावे लागतील? कुठले गेट्स वापरावे लागतील? और गेट ऑर गेट प्लस जिथं येईल तिथं ऑर गेट वापरावं लागतं, करेक्ट? जिथे इथं प्लस साईन हो, आली sir. तिथं ऑर गेट आले. हे सगळे डॉट आले, डॉट म्हटल्यावर कुठले गेट आले? तिथं अँड गेट And वापर, अँड गेट हे अँड गेट वापरायला. 4 अँड गेट वापरा. आणि काही काही ठिकाणी बार आहे, म्हणजे तिथं कुठला गेट वापरावा लागेल? नॉट नॉट गेट. बरोबर आहे का? तिथं नॉट गेट वापरावं लागेल. हो सर. हम्म. 6 नॉट किती गेट नॉट गेट लागतील 3 आपल्याला? 1 2 3 6 4 5 6 6 नॉट गेट लागतात. म्हणजे 3 और गेट 6 नॉट गेट, 3 ऑर गेट आणि 8 नो अँड नाही, गेट 4 अँड गेट. 4 3 इनपुट अँड गेट घ्यायचा ना, 3 इनपुट असलेलं. अँड गेटला 2च इनपुट पाहिजे असं काही नाही, 3 इनपुट, एन नंबर ऑफ इनपुट्स तुम्ही देऊ शकता अँड गेटला. बरोबर आहे? हो सर. हो सर. आपण दाखवताना तो नेहमीने अँड गेट असा दाखवतो की ए आणि बी इनपुट दाखवतो, परंतु ऍक्च्युली ए आणि बी एवढे 2च इनपुट पाहिजेत असं काही नाही. तुम्ही एन नंबर ऑफ इनपुट्स देऊ शकता अँड गेट. ए बी सी डी ई एफ किती पण देऊ शकता. ठीक आहे, ट्रुथ टेबल बदलत नाही, ट्रुथ टेबल मध्ये काही चेंज होत नाही. किती जरी इनपुट दिलं तुम्ही तर याचं ट्रुथ टेबल तसंच आहे. वाय इज इक्वल टू ए डॉट बी आपण लिहितो, मग इथं काय लिहिणार आपण? वाय इज इक्वल टू ए डॉट बी डॉट सी डॉट डी डॉट ई डॉट असं करत जायचं पुढं, किती पण जेवढ्या नंबर ऑफ इनपुट्स आहेत तेवढं डॉट 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 करत जायचं. त्यामुळे त्यानं काय फरक पडत नाही. ठीक आहे, इथं आपण 3 इनपुटचं अँड गेट वापरणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके सर. आता तसंच आपल्याला कॅरीसाठी इक्वेशन लिहायचं आहे. कॅरीसाठी आपल्याला एक इक्वेशन लिहायचं. सांगा कॅरीसाठी काय इक्वेशन येणार? कॅरी इज ए इक्वल टू, बार बी कॅरी इज इक्वल टू, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे. पहिलं काय येणार? ए बार बी सी, ए बार बी सी ए बार बी सी ए बार बी सी प्लस प्लस ए बी बार सी ए बी बार सी, ए प्लस बी बार सी प्लस ए बी सी बार ए बी सी बार, ए बी सी बार प्लस प्लस ए ए बी बी सी सी प्लस ए बी सी. आता ह्याचा कॉर्न ऑफ मॅप काढू आपण. पहिलं काय? ए बार बी सी कुठं आलं? ए बार बी सी इथं आलं बघा, 1 आहे का? हो हो सर. सर. दुसरं ए बी बार सी, ए बी बार सी कुठं आलं? इथं आलं. ओके.
तिसरं आलं हो सर. ए बी सी बार. ए बी सी बार इथं आलं 1. इथं 1 आलं. करेक्ट. हो सर. आणि चौथं आलं ए बी सी. इथं आलं 1. एक हा. तयार होते. आता काय काय होईल? हे एक होईल, आहे की नाही? हो सर. हे एक होईल हो सर. आणि हे एक होईल. 3 जोड्या लागतात 1 1च्या. एक आडवी आणि 2 उभ्या. बरोबर आहे? हो सर. आता पहिलं आडवी जोडी आपण घेऊ. आडव्या जोडीला काय होणार? सी बारचं सी म्हणजे हा एलिमिनेट होणार. करेक्ट. सी बारचं सी होतं म्हणजे हो. सी एलिमिनेट होतो. मग इथं काय राहिलं? ए बी फक्त. ए बी. ए बी. हा, मग आता मी काय लिहितो बघा, कॅरी इज इक्वल टू ए बी ए बी प्लस. प्लस आता वरची जोडी घ्या उभी. इथं कुठला जाणार ए आहे? ए बारचा बारचं ए होते. तो एलिमेंट होणार. ए बारचा ए होते म्हणजे ए एलिमिनेट झाला. मग बी आणि कुठला राहिला? सी. सी बरोबर आहे का? हो सर. बी आणि सी राहिला. प्लस प्लस आता खालची जोडी घ्या उभी. बी बारचा बी इथं बीचं बी बार होते म्हणजे बी एलिमिनेट होतो आणि ए आणि सी राहतो. सी प्लस ए सी. असं इक्वेशन आपल्याला मिळतं. आता इथं मला सांगा कुठले गेट्स वापरावे लागतील? और अँड 2 ऑर गेट वापरावे लागतील. करेक्ट. 2 हो, ऑर हो, गेट सर. वापरावे लागतील आणि 3 तीन अँड गेट. अँड गेट्स अँड वापरावे. गेट. आता इथं बार कुठंच येत नाही त्याच्यामुळं नॉट गेट वापरायचा प्रश्न येत नाही. करेक्ट. हो सर. हा, हो सर. तर अशा प्रकारे आपण आपलं हे फुल ऍडर डिझाईन केलेलं. ह्याला म्हणायचं डिझायनिंग. आता डिझायनिंग कसं केलं? मग हे ऍक्च्युली गेट्स आपण दाखवायचे आणि ते जोडायचे ऍक्च्युली आणि जोडून मग त्याचं आउटपुट आपल्याला दाखवायचं. एक सम आउटपुट आणि एक कॅरी आउट. येते लक्षात? हो हो सर. सर. ओके. आता मी हे कुठून टाकतो एवढं? हा टेबल आणि हे इथं आपण आता ऍक्च्युली गेट्स वापरू. आता पहिल्यांदा इथं लिहितो ए बी सी. ए बी आणि सी. बरोबर. एच ए बार करून घेतो अगोदरच. नॉट गेट वापरतो. इथं ए बार मिळालं. बीच बी बार करून घेतो. बीच बी बार. तसं सीच सी बार करून घेतो. का इथं या इक्वेशन मध्ये आपल्याला ए बार पण लागते, बी बार पण लागते आणि सी बार पण लागते. करून घेतो. त्यानंतर आता अँड गेट्स वापरतो मी. 3 अँड गेट्स आपल्याला वापरायचे. करेक्ट. हो 3 सर. नाही 4 ना. 4 अँड गेट्स वापरायचे ना आपल्याला. 4 अँड गेट. आता मी काय करतो? हे जोडत बसण्यापेक्षा इथं डायरेक्टली लिहितो. हे पहिलं अँड गेट, हे दुसरं अँड गेट, हे तिसरं अँड गेट आणि हे चौथं अँड गेट. पहिल्या अँड गेटला इनपुट काय असणार आहे? ए बार बी बार सी. सी. दुसऱ्या अँड गेटला इनपुट काय असणार आहे?
A bar A bar C B bar C बार. B bar तिसऱ्या अँड गेटला इनपुट काय असणार आहे? B bar C bar ए बी बार सी बार. ए बी बार सी बार. आणि चौथ्या अँड गेटला इनपुट काय असणार आहे? ए बी सी. A B ABC. करेक्ट. आणि हे सगळे आपण ऍड करणार आहे. तर इथे मी ऑर गेट वापरतो. एकच ऑर गेट वापरतो आणि सगळ्या इनपुट्स याला देतो. इनपुट 1 2 3 हे सगळे आउटपुट इथं आणतो. ह्याला म्हणतो मी सम. काय म्हणणार? चारही अँड गेटचे आउटपुट मी ऍड केले ऑर गेट वापरून. सिंगल ऑर गेट वापरलं. इथे मी लिहिलेलं आहे 3 ऑर गेट वापरला. 3 ऑर गेट म्हणजे कसं दाखवलंय मी? हे पहिल्याची सम. एका ऑर गेटला जर 2च इनपुट धरले आपण तर मग पहिल्याची सम आणि दुसऱ्याची ह्याचं आउटपुट मग पुढच्या ऑर गेटला दिलं मी. याची सम आणि तिसऱ्याची सम आणि याचं आउटपुट परत एका ऑर गेटला दिलं. या 3ची सम आणि चौथं इनपुट. आलं का लक्षात? हो सर. हा, असं केलेलं आहे. मग असे 3 गेट्स वापरण्यापेक्षा मी काय केलं? एकच ऑर गेट वापरलं ज्याला 4 इनपुट आहेत आणि त्याचं आउटपुट डायरेक्टली सम. फिनिश्ड. तुम्हाला सम मिळाला इथं. आता जिथं ए बार लिहिलेलं असेल तिथं इनपुट इथून जाणार, या पॉइंट पासून जाणार. जिथं ए लिहिलेलं असेल तिथं इनपुट या पॉइंट पासून जाणार. जिथं बी बार लिहिलेलं असेल त्या ठिकाणी इनपुट इथून जाणार आणि जिथं बी लिहिलेलं असेल तिथं इनपुट इथून जाणार. तसंच जिथं सी बार लिहिलेलं असेल तिथं इनपुट या पॉइंट पासून जाणार आणि जिथं सी लिहिलेलं असेल तिथं इनपुट या पॉइंट पासून जाणार. एवढं लक्षात ठेवा. ओके. ओके सर. झालं. त्याच्यानंतर इथं कॅरीसाठी तुम्हाला काय काय करावं लागेल? कॅरीसाठी तुम्हाला किती अँड गेट्स लागतील? 3. बरोबर आहे का? ए बी बी सी आणि ए सी हे 3 अँड गेट्स लागणार. 3 वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत ना, ए बी बी सी आणि ए सी. ए बी हे बी सी आणि हे ए सी. AC. आणि हे तिन्ही ऍड करून टाकतो ऑर गेट. एक, एक आणि एक. इथं काय मिळणार तुम्हाला? कॅरी मिळणार. Sorry. आलं का लक्षात? अशा हो, प्रकारे सर. आपण फुल ऍडर तयार करू शकतो. ठीक आहे. दुसरा एक प्रकार आहे फुल ऍडर तयार करण्याचा. 2 हाफ ऍडर वापरायचे. आता बघा, मी हाफ ऍडर तर मगाशी दाखवला होता तुम्हाला. हाफ ऍडरला मी असं दाखवलं तुम्हाला. हे सम आहे. एक्सऑर गेट वापरला होता आपण. ए आणि बी इनपुट दिले ते. इथं सम मिळाली होती आपल्याला आणि इथं कॅरी मिळाला होता. इथं अँड गेट वापरला होता आपण. इथं कॅरी हेच ए आणि बी इनपुट आपण इथं दिले होते. कॉमन आहेत इनपुट. दोन्हीला इनपुट्स कॉमन आहेत. याला मी सिंपल अशा चौकोनामध्ये दाखवू शकतो. ह्याला हाफ ऍडर म्हणतो. हाफ ऍडर म्हणजे हे सगळं, एवढं सगळं सर्किट म्हणजे हाफ ऍडर. करेक्ट. दिस इज हाफ ऍडर. आता इथे मी नुसतंच देतो हाफ ऍडर HA, म्हणजे याच्या आतमध्ये हे सगळं आहे असं गृहीत धरू.
इथे इनपुट किती देतो आपण? ए आणि बी. इथनं आउटपुट काय मिळतात आपल्याला? सम आणि कॅरी. इथं खाली सम लिहितो मी, वर कॅरी. ठीक आहे. आता फुल ऍडर जर तयार करत असेल तर मी काय करणार? अजून एक हाफ ऍडर इथं हे करतो. अजून एक हाफ ऍडर. ह्याला पण 2 इनपुट आहेत आणि 2 आउटपुट आहेत. ठीक आहे. हिचं सम ह्याला देतो आणि इथं सी इनपुट देतो. बघा, पहिल्याचं सम आउटपुट दुसऱ्या हाफ ऍडरला इनपुट म्हणून देतो आणि दुसरं इनपुट सी म्हणून देतो. मग इथं पण आपल्याला सम मिळणार आणि इथं कॅरी मिळणार. आता इथं 2 कॅरी आलेत. इथं ऑर गेट वापरतो. हा पण कॅरी इथे येते आणि हा पण कॅरी ह्या ऑर गेटला जातो. इथं फायनल कॅरी मिळतो आपल्याला. फायनल कॅरी. 2 कॅरी ऍड केल्या. इथं फायनल सम. हे फायनल सम. ठीक आहे. अशा प्रकारे जर मी 2 हाफ ऍडर वापरले तर त्यापासून एक फुल ऍडर तयार करू शकतो. दिस इज ऑल्सो फुल ऍडर. दिस इज ऑल्सो फुल ऍडर. येते का लक्षात? हो सर. हा. तर आपल्याला एक्सऑर गेटचं लॉजिक इक्वेशन माहिती. ए एक्सऑर बी असं आपण लिहितो. प्लस काढून गोल करतो त्याच्यावर आणि कॅरीला आपण ए डॉट बी असं लिहितो. इथं काय मिळणार आपल्याला? ए एक्सऑर बी. बरोबर आहे. आता हे इथं सम म्हटल्यावर काय होणार? ए एक्सऑर बी एक्सऑर सी. करेक्ट? ए एक्सऑर बी, बी एक्सऑर सी. सी बरोबर पण एक्सऑर होणार नाही सम म्हटले. इथं पण अजून एक एक्सऑर गेट येणार. त्याला इनपुट काय येणार? ए एक्सऑर बी एक इनपुट असणार आहे आणि सी एक असणार आहे. मग त्या दोघांचं आउटपुट सम म्हणून काय येणार? ए एक्सऑर बी एक्सऑर सी असं येणार. तसं इथं आउटपुट काय येणार आहे? कॅरीला काय येणार आहे? ए एक्सऑर बी डॉट सी. ए एक्सऑर बी डॉट सी. आणि इथं काय येणार आहे? ए डॉट बी. हे ए डॉट बी आलं आणि इकडं काय आलं? ए एक्सऑर बी डॉट सी. या दोघांचं परत ऍडिशन करायचं. ए डॉट बी प्लस ए एक्सऑर बी डॉट सी. हे फायनल कॅरी. असं पण गेट्स आपण काढली तरी